आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। येत्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील। काँग्रेस आणि आमची वैचारिक भूमिका समानच, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ। शरद पवार यांना आता कळलंय की आपण पक्ष चालवू शकत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो। त्यांच्यासाठी हे नवीन नाही, फडणवीसांचा पवारांना टोला। 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता। 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधी यांना जास्त पाठिंबा। इंडिया आघाडीमधील पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार यांचं वक्तव्य। पवारांनी वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यावेळी मी तिथेच होतो। लोकसभा निकालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। पवारांचा निर्णय महत्त्वाचा ठरेल, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य, दूरदृष्टी ठेवूनच पवारांनी वक्तव्य केलं। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याकरता प्रस्ताव मला राहुल गांधींनी पुण्यामध्ये माहिती दिली। नाना पटोलेंकडून शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा। पक्ष विलीन करण्याबाबत काँग्रेसकडून सुद्धा पवारांना प्रस्ताव, मात्र सुप्रिया सुळेंकडे राज्यातील काँग्रेस नेतृत्व देण्याची पवारांची मागणी काँग्रेसनं फेटाळली। संजय निरुपम यांचा ट्विटद्वारे दावा। देशामध्ये सत्तेचा गैरवापर होतो, देशात बेरोजगारी, दुष्काळाची स्थिती असल्याची सुप्रिया सुळे यांची टीका, तर प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत मात्र सावध प्रतिक्रिया।